हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर या ठिकाणी आपण 30 MCQ बघणार आहोत चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीचे CDPचे, जे तुम्हाला F1 मध्ये विचारले जाऊ शकतात, ज्यांचं इंग्लिश असणार आहे सब्जेक्ट त्यांच्यासाठी, आणि CDP सीटेट किंवा मग TET मध्ये सुद्धा विचारली जाते. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट? विकासाचा बालविकासाचा जो काही प्रायमरी गोल आहे तो काय असायला हवा? टू अचीव अकॅडमिक सक्सेस. फक्त अकॅडमिक सक्सेस अचीव केलं पाहिजे का विद्यार्थ्यांनी? नाही, है ना. टू डेव्हलप सोशल स्किल. फक्त सामाजिक ज्या काही स्किल आहेत त्या डेव्हलप झाल्या पाहिजे का? नाही. टू प्रमोट ओव्हरऑल वेलबिंग, बरोबर. आणि टू एनहान्स कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज. फक्त संज्ञानात्मक विकास जो आहे तो डेव्हलप झाला पाहिजे का विद्यार्थ्यांचा? नाही. तर विद्यार्थ्यांमध्ये ओव्हरऑल जे काही स्किल आहेत ते त्यांच्यामध्ये विकसित झाले पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर सी जे आहे ते इथे बरोबर असणार आहे. नंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन बघूया. विच स्टेज ऑफ डेव्हलपमेंट इज कॅरेक्टराइज बाय रॅपिड फिजिकल ग्रोथ? विकासाची कोणती अशी स्टेज आहे, कोणती अशी अवस्था आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची ग्रोथ जी आहे, वाढ जी आहे, फिजिकल ग्रोथ ज्याला आपण म्हणू शकतो, ती खूप जास्त प्रमाणात होते? तरी कोणती असणार आहे? इन्फॅन्सी जी आहे ती असणार आहे. टुडलहूड म्हणजे काय की चाइल्डहूड, अर्ली चाइल्डहूड आणि ॲडोलसन्समध्ये विद्यार्थ्यांची ग्रोथ जी आहे ती पूर्णपणे थांबलेली असते. इन्फॅन्सी जी काही स्टेज असते, शिशु अवस्था जी असते, त्यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांची ग्रोथ जी आहे ती होत असते. क्वेश्चन नंबर 3 बघूया. What is the name of the theory that suggests children learn through active interaction with their environment? कोणती थिअरी असणार आहे? ती पिएजेची थिअरी आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी शिकतात की इंटरॅक्शन कसं करायचं आहे, कशासोबत? एन्व्हायरमेंटसोबत. वायगॉस्कीची काय असणार आहे? SCL आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. कोलबर्गची असणार आहे आणि इरिक्सन्सची आहे ती गुड बॉय बॅड बॉयची जे काय थिअरी आहे ती असणार आहे, थार्नडाईक, कोलबर्ग त्यांच्या. ठीक आहे. तर इथे काय असणार आहे? पियाजेची जी काही थिअरी आहे तो इन्व्हायरमेंटसोबत जे काय आहे, परिसरासोबत कसं इंटरॅक्ट व्हायचं ते शिकवत असतो. कोण? पियाजे, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. नंतर असणार आहे क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द टर्म फॉर द प्रोसेस ऑफ चिल्ड्रन लर्निंग टू कंट्रोल देअर इम्पल्सेस? कोणती टर्म असणार आहे ज्यामध्ये विद्यार्थी काय करतात असतात, त्यांचे जे काही इम्पल्सेस असतात, म्हणजे काय की त्यांच्या भावभावना असतील किंवा काहीही जे असतात त्याच्यामध्ये ते कंट्रोल करू शकतात. सोशलायझेशनमध्ये करू शकतात का? नाही. इंटरलायझेशनमध्ये नाही. विद्यार्थी फक्त स्वतःच्या जे काय असतं त्याच्यामध्ये सेल्फ रेग्युलेशनमध्ये काय करू शकतात, त्यांच्या जे काही इम्पल्सेस असतील त्या कंट्रोल करू शकतात. भावभावना असतील, बाकीच्या जे काही कोणतेही प्रकारचे जे काही त्यांच्या विचारधारणा असेल किंवा काही असेल, मेंटल स्टेट जी असते ती कंट्रोल करू शकते. कशामध्ये? सेल्फ रेग्युलेशन. फक्त स्वतःही कंट्रोल करू शकतात. नंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ चाइल्ड सेंटर अप्रोच टू लर्निंग? चाइल्ड सेंटर अप्रोच आपल्याला माहिती आहे, आपली जी काही अध्ययन पद्धती आहे, शिक्षण प्रक्रिया आहे, जी चाइल्ड सेंटर असायला हवी किंवा चाइल्ड सेंटर आहे. मग त्याच्या दृष्टिकोनाने कोणतं कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते चाइल्ड सेंटर असणार आहे? पहिलं आहे टीचर डायरेक्टर इन्स्ट्रक्शन. चुकीचं. चाइल्ड सेंटर म्हटल्यावर टीचर डायरेक्टर आलंच नाही पाहिजे, आणि इन्स्ट्रक्शन ज्या त्या ठिकाणी दिलेले असतं ती गोष्ट साफ चुकीची असते. ज्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पनिशमेंट दिलेले असतात ती गोष्टसुद्धा चुकीची असते. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोटिवेटर टाईप, फक्त तुम्ही हेच करा, तुम्ही ते करू नका, असं जे काही इन्स्ट्रक्शन दिले जातात त्या गोष्टीसुद्धा चुकीच्या असतात. म्हणजे काय की हे दोन्ही गोष्टी काय असणार आहे? चुकीच्या असणार आहे. बी काय आहे? इम्फॅसिस ऑन स्टँडर्डाइज टेस्टिंग. म्हणजे काय की फक्त त्यांचे जे काही टेस्ट आहे ते घेणंसुद्धा चुकीचं आहे. फोकस ऑन इंडिव्हिज्युअल नीड अँड इंटरेस्ट. विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट काय आहे, काय शिकण्यात त्यांना इंटरेस्ट आहे, काय त्यांच्या गरजेचं आहे, काय त्यांना गरजेचं आहे, त्या गोष्टीवर फोकस करणं म्हणजे काय असणार आहे? हे काय असणार आहे? चाइल्ड सेंटर कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य त्याचं असणार आहे. क्वेश्चन नंबर 6 बघूया. व्हॉट इज द नेम ऑफ अ स्टेज ऑफ अ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट कॅरेक्टराइज बाय द यूज ऑफ सिम्बॉल अँड लँग्वेज? कोणती अशी स्टेज आहे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटची, संज्ञानात्मक विकासाची कोणती अशी अवस्था आहे ज्याच्यामध्ये सिम्बॉल जे असतात लँग्वेजसाठी किंवा लँग्वेज आणि सिम्बॉल जी आहे ती यूज केलेली असते? तर प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये काय केलेलं असतं आपण? लँग्वेज आणि सिम्बॉल म्हणजे काय की विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट दिली किंवा सांगितली तर त्यांना समजते. सिम्बॉल म्हणजे काय की एखादी गोष्ट बोटाने करून सांगितली की किंवा मग डोळ्याने ओरडून सांगितलं किंवा डोळे मोठे करून बघितलं विद्यार्थ्यांकडे, म्हणजे काय की सिम्बॉल आहे की ती गोष्ट करायची नाही आहे किंवा ती गोष्ट चुकीची आहे. ती कशामध्ये कळतं? प्री ऑपरेशनल स्टेज जी आहे त्यामध्ये कळतं. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 7 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट?
कोणतं जे काही प्रिन्सिपल आहे, तत्त्व जे आहे चाइल्ड डेव्हलपमेंटचं असणार आहे. चिल्ड्रन डेव्हलप ॲट द सेम रेट, म्हणजे काय की सगळे जे काही मुले आहे ते सेम रेटने डेव्हलप होता का? नाही, प्रत्येकाची डेव्हलपमेंट परिस्थिती जी आहे ती वेगवेगळी असते, बरोबर. चिल्ड्रन डेव्हलप इन अ प्रेडिक्टेबल सिक्वेन्स, म्हणजे काय की तो वेगवेगळ्या सिक्वेन्सनी काय करू शकतो, डेव्हलप होऊ शकतो. चिल्ड्रन डेव्हलप इन अ युनिफॉर्म पॅटर्न, एका सेम पॅटर्नने तो डेव्हलप होऊ शकत नाही, म्हणजे काय की आधी त्यांचा मानसिक विकास होईल मग भावनिक होईल असं नाही. कोणत्याही स्टेजला चिल्ड्रन्स जो आहे तो डेव्हलप होऊ शकतो. चिल्ड्रन डेव्हलप इन आयसोलेशन, बरोबर, म्हणजे काय की ऑप्शन नंबर बी जे आहे ते इथे बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे, व्हॉट इज द टर्म फॉर द प्रोसेस ऑफ चिल्ड्रन लर्निंग टू अंडरस्टँड अँड मॅनेज देअर इमोशन. कोणती टर्म वापरायची आहे की जिथे विद्यार्थी शिकतात, त्यांचं जे काही एखादी गोष्ट समजून घ्यायची आहे आणि मॅनेज करायची आहे त्यांच्या इमोशनला, तिथे कोणती टर्म वापरतात? तर इथे काय असणार आहे, इमोशनल इंटेलिजन्सची जी काही टर्म आहे ती इथे वापरली जाते. इमोशन्सशी कनेक्ट असणाऱ्या गोष्टीला आपण इमोशन्सनी समजून सांगू शकतो. म्हणजे काय की एखादा विद्यार्थी जो आहे तो खूप जास्त इमोशनल झालेला आहे, तर त्याला खूप ओरडून सांगता येईल का? नाही. त्याला त्याच वेळी सांगता येईल की हे बाळा तू असं नाही करायला पाहिजे, तू तसं नाही करायला पाहिजे, याने हे होतं त्याने ते होतं, असे जे काय आहे ते त्याने काय करायला हवं, इमोशनल इंटेलिजन्सनी आपण त्याला ते समजून सांगतो. क्वेश्चन नंबर 9 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच टू लर्निंग. कोणतं कॅरेक्टरिस्टिक असणार आहे कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोचचं, लर्निंगचं, शिक्षणाचं जे काही कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच आहे त्याचं कोणतं कॅरेक्टरिस्टिक असतं? हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला F4मध्ये विचारला जातो किंवा F6मध्ये विचारला जातो किंवा S4 आणि S6मध्ये विचारला जातो. तर इनकरेज ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग, जी काही सक्रिय शिक्षण पद्धती आहे त्याला इन्करेजमेंट करणं, ही गोष्ट काय आहे कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोचमध्ये आपण शिकतो. नंतर असणार आहे क्वेश्चन नंबर 10, व्हॉट इज द नेम ऑफ अ थिअरी दॅट सजेस्ट चिल्ड्रन लर्न थ्रू सोशियल इंटरॅक्शन. आपल्याला माहिती आहे सोशियल जेव्हा शब्द येईल तिथे कोणती असणार आहे, वायगॉस्कीची थिअरी जी आहे ती डोळे झाकून करून द्यायची किंवा डोळे झाकून त्याचं ऑप्शन जे आहे ते लिहायचं. त्यानंतरचा 11 नंबरचा क्वेश्चन असणार आहे, व्हॉट इज द टर्म फॉर द प्रोसेस ऑफ अ चिल्ड्रन डेव्हलपिंग अ सेन्स ऑफ सेल्फ. कोणती टर्म असणार आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी काय करतात, डेव्हलपिंग अ सेन्स ऑफ अ सेल्फ, म्हणजे काय की स्वतःचं जे काही सेन्स जो आहे तो डेव्हलप करतात. तर ती काय असणार आहे, आयडेंटिटी फॉर्मेशन ही जी टर्म आहे ती असणार आहे. म्हणजे काय की स्वतःमध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे किंवा स्वतःचे आयडेंटिटी फॉर्म करत असतात कोणत्या स्टेजमध्ये, सेन्स ऑफ सेल्फ डेव्हलपिंग स्टेजमध्ये असणार आहे, आयडेंटिटी फॉर्मेशनमध्ये ती गोष्ट येणार आहे. क्वेश्चन नंबर 12 आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द स्टेज ऑफ अ कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट कॅरेक्टराइज बाय द यूज ऑफ अ ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग. ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग जी आहे ज्याला आपण म्हणतो चिकित्सक विकास किंवा मग ज्याला आपण म्हणतो चिकित्सक विकास म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे ही गोष्ट चुकीची आहे आणि ही गोष्ट सॉर्ट आऊट करणं, एखादी गोष्ट ती कोणत्या स्टेजमध्ये किंवा मग कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटची कोणत्या स्टेजमध्ये किंवा कोणतं कॅरेक्टरिस्टिक आहे ज्याच्यामध्ये आपण ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंगचा यूज करतो. तर ते काय असणार आहे, फॉर्मल ऑपरेशन असतं. ठीक आहे. नंतर असणार आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द थिअरी दॅट सजेस्ट चिल्ड्रन लर्न थ्रू ऑब्झर्वेशन अँड इमिशन. कोणती थिअरी आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी निरीक्षण आणि इमिशन जे आहे त्याच्यातून शिकतं. तर ती कोणती आहे, बंडुराची जी काही थिअरी आहे त्याच्यामधून विद्यार्थी ऑब्झर्वेशन करायला शिकतात, निरीक्षण करायला शिकतात. नंतर असणार आहे, व्हॉट इज द टर्म फॉर द प्रोसेस ऑफ चिल्ड्रन डेव्हलपिंग सोशियल स्किल. कोणती असणार आहे, सोशियल स्किल डेव्हलप करायचे असल्यावर कोणती स्किल असणार आहे, सोशलायझेशन स्किल जे आहे ते विद्यार्थी काय करणार आहेत, डेव्हलप करणार आहे. नंतर आहे क्वेश्चन नंबर 15, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी एजंट ऑफ सोशलायझेशन. कोण असतं प्रायमरी एजंट, आपली जी काही फॅमिली आहे ती आपला प्रथम जो काय एजंट आहे तो असणार आहे. ठीक आहे. नंतर स्कूल येतं किंवा मग शाळा येते, नंतर सोशल इंटरॅक्शन जे असतं किंवा समाज येतो आणि त्यानंतर तुमचे मित्रपरिवार किंवा मग सोशल मीडिया जी असते ती येते. परंतु प्रथम एजंट कोण असणार आहे सोशलायझेशनचा, तर ती आपली फॅमिली असते. हा क्वेश्चन जो आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप वेळेस विचारला असतो. व्हॉट इज द नेम ऑफ द स्टेज ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट बाय यूज टू कॉन्क्रिएट ऑब्जेक्ट.
कॉन्क्रिएट ऑब्जेक्ट जे आहे त्याला कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणणार आहेत. म्हणजे काय की एखादं ऑब्जेक्ट जे आहे ते आपल्याला ओळखायचं कसं आहे, किंवा मग सपोज मी लाटणं ठेवलेलं आहे, मग लाटण्याने पोळ्याच करता यायच्या आहे, किंवा मग लाटण्याने आपण पोळ्या करू शकतो, किंवा मग एखादे मी ब्रश ठेवला आहे तर ब्रश 2-3 प्रकारचे असतात, तर कोणत्या साईजचा तो ब्रश आहे त्यावरून आपण ओळखू शकतो की कोणता दात घासायचा आहे, कोणता कपडे घासायचा आहे. ठीक आहे, म्हणजे काय की ते कॉन्क्रीट ऑब्जेक्ट म्हणजे एखादं ऑब्जेक्ट ओळखायचं कसं, तर ते कोणत्या स्टेजमध्ये येणार आहे, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजमध्ये येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे 17 नंबरचं क्वेश्चन. व्हॉट इज द टर्म फॉर द प्रोसेस ऑफ अ चिल्ड्रन डेव्हलपिंग मोरल व्हॅल्यूज. मोरल व्हॅल्यूज जे आहे ते कोणत्या टर्ममध्ये विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप होत असतात, कोणत्या स्टेजमध्ये विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप होत असतात. तर मोरल डेव्हलपमेंट जी काय स्टेज आहे त्यामध्ये ते काय होत असतात, मोरल म्हणजे काय की आपल्या जे काही नैतिक विचार असतील त्यांच्यामध्ये ते काय होत असतात, डेव्हलप होत असतात, है ना. नंतर क्वेश्चन नंबर 18 आहे. अकॉर्डिंग टू व्हायगॉस्की, व्हायगॉस्कीचा विचार केलेला आहे. व्हायगॉस्की म्हटलं की सोशियल कल्चरल इंटरॅक्शन, जिथे आन्सर येईल तिथे करून द्यायचं. व्हॉट इज द रोल ऑफ अ टीचर इन अ चिल्ड्रन लर्निंग. म्हणजे काय की व्हायगॉस्कीच्या थिअरीनुसार टीचरचा, शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या शिकण्यामध्ये कोणता रोल जो आहे तो असणार आहे. टू प्रोव्हाइड डायरेक्ट इन्स्ट्रक्शन, डायरेक्ट इन्स्ट्रक्शन चुकीचं आहे. टू फॅसिलिटेट लर्निंग थ्रू सोशल इंटरॅक्शन, सोशल इंटरॅक्शन मी आधी सांगितलं, जिथे सोशल कल्चरल शब्द येईल किंवा सोशल येईल किंवा कल्चरल येईल, काही येईल तिथे तुम्हाला डायरेक्ट व्हायगॉस्कीचा अटॅच करून द्यायचा आहे. टू असेस स्टुडंट लर्निंग, टू प्रोव्हाइड फीडबॅक ओनली, या सगळ्या गोष्टी काय असणार आहे, चुकीच्या असणार आहे. ओनली सोशल इंटरॅक्शनमधून काय करू शकतो, एखादा टीचर जो आहे तो विद्यार्थ्यांना शिकवू शकतो, असं व्हायगॉस्कीचं म्हणणं आहे. तर पियाजेचं काय असणार आहे, तो एखाद्या लँग्वेजमधून विद्यार्थ्यांना शिकवू शकतो, त्यांच्या कॉग्निटिव्ह किंवा संज्ञानात्मक विकासामधून त्यांना शिकवू शकतो. आणि तिसरं म्हणजे काय की तो एन्व्हायरमेंटमधून शिक्षक जो आहे तो विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे. फॉर चिल्ड्रन इन द एज ग्रुप 2 to 8 years. ठीक आहे, द पॅटर्न ऑफ डेव्हलपमेंट इन्क्लूड मोटर, सोशल, इमोशनल, कॉग्निटिव्ह अँड. कोणतं स्किल जे आहे ते 2 ते 8 एजमध्ये डेव्हलप होणार आहे. 2 to 8 years म्हणजे काय की विद्यार्थी जो आहे तो जवळपास 4th किंवा 3rd स्टँडर्डपर्यंत जात असतो. मग त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मोटर स्किल असतात, म्हणजे काय की मोटर ज्या काय स्किल आहे, पळणं, धावणं, ह्या गोष्टी म्हणजे मोटर स्किल, बरोबर. आणि फाईन स्किल म्हणजे काय की पेन पकडणं, नक्षीकाम करणं, रांगोळी काढणं, ह्या गोष्टी म्हणजे फाईन, बारकाईने केलेल्या जाणाऱ्या गोष्टी, त्या गोष्टी डेव्हलप होतात. मोटर स्किल होणारच, ऑब्व्हियसली 3रीला गेला आहे मुलगा म्हणजे मोटर स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप होणार. सोशल स्किल म्हणजे काय की कोणाशी कसं वागायचं आहे, ह्या स्किलसुद्धा 2 ते 8 वर्षामध्ये डेव्हलप होणार. इमोशन जे आहे, त्यांना राग येणं, द्वेष, एखाद्याला कसं बोलायला हवं कसं नाही, या गोष्टीसुद्धा 3rd स्टँडर्डपर्यंत डेव्हलप होतात. आणि कॉग्निटिव्ह स्किल जे आहे त्या डेव्हलप होतात. सोबत कोणत्या व्हायला हव्या, ॲडॅप्टेबिलिटी स्किल म्हणजे काय की एखादी गोष्ट आपल्यामध्ये भरवून घ्यायची आहे, किंवा मला पुढे जाऊन हे व्हायचं आहे, ते व्हायचं आहे, हे होईल का नाही, इतक्या लवकर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये समजत नाही किंवा त्या फिक्स राहत नाही. कम्युनिकेशन स्किल तर येणार आहे, ती नॉर्मल गोष्ट आहे, परंतु प्रॉपर कम्युनिकेशन जे आहे म्हणजे काय की आपण त्याला म्हणतो की कोणाशी एकदम प्रॉपर वेने जे बोललं जातं त्या विद्यार्थ्यांमध्ये इतक्या लवकर डेव्हलप होत नाही. लँग्वेज स्किल जे आहे म्हणजे काय की फक्त विद्यार्थी बोलू शकतो, त्याला फक्त बोलण्याचं स्किल जे आहे ते डेव्हलप होतं. ठीक आहे, रायटिंग स्किल जे आहे ते नॉर्मली डेव्हलप होत असतं, म्हणजे कसं की नॉर्मल लिहित असतो विद्यार्थी, अबकड किंवा बाराखडी असेल किंवा छोटे छोटेसे शब्द आहेत ते डेव्हलप होतात, बरोबर. पूर्ण रायटिंग स्किल, फास्ट रायटिंग स्किल विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप होत नाही, म्हणजे काय की तो फक्त बोलू शकतो परंतु फास्ट कम्युनिकेशन करू शकत नाही, लिहू शकतो परंतु फास्ट जी काही लिहिण्याची पद्धत असते ती त्यामध्ये होत नाही. त्यानंतर एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करू शकतो परंतु ती पूर्णपणे तिला काय म्हणतात फिक्स आहे की नाही या गोष्टी त्यामध्ये होणार नाही. म्हणजे काय की लँग्वेज स्किल जी आहे ती 2 ते 8 वर्षाचा जो काही मुलगा आहे तो डेव्हलप करू शकतो. क्लासिकल कंडिशनिंग इज असोसिएटिव्ह लर्निंग. क्लासिकल कंडिशनिंग जी काही थिअरी आहे ती असोसिएटिव्ह लर्निंगसोबत जोडलेली गेलेली असणार आहे. नंतर पुढचा क्वेश्चन आहे. अकॉर्डिंग टू व्हायगॉस्की, परत व्हायगॉस्की आला म्हटल्यावर सोशियल जे आहे, सोशियल इंटरॅक्शन याचा आन्सर असणार आहे. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटने कशावर डिपेंड आहे, व्हायगॉस्कीच्या म्हणण्यानुसार संज्ञानात्मक विकास जो आहे तो कशावर डिपेंड असणार आहे, तर सोशियल इंटरॅक्शनवर डिपेंड आहे. सिंपल साधा आन्सर आहे. व्हॉट डज डेव्हलपमेंट इम्प्लाय. डेव्हलपमेंट जे आहे ते
काय करून आणतं किंवा विकास जो आहे तो आपल्यामध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी घडवून आणत असतं. तर पहिलं आहे अनफोल्डिंग ऑफ इंडिव्हिज्युअल इनहेरंट ट्रेड्स. अनफोल्डिंग म्हणजे काय की ही गोष्ट चुकीची आहे. एखादा इंडिव्हिज्युअल म्हणजे काय की फक्त स्वतःचा जो काही विचार करणं, स्वतःचा जो काही ट्रेड्स जे आहेत त्याचाच विचार करणं, ह्या गोष्टी यामध्ये घडून येत नाही. क्वालिटेटिव्ह चेंजेस, क्वांटिटेटिव्ह चेंजेस आणि इन्क्रीज द हाईट, वेट अँड लेंथ. डेव्हलपमेंटमध्ये काय असतात, क्वालिटेटिव्ह चेंजेस जे असतात ते घडून येत असतात. क्वांटिटी म्हणजे काय की एखादी गोष्ट फक्त वाढत चालली आहे, तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्वालिटी नाही आहे. क्वालिटी म्हणजे काय की तुम्हाला एखादी गोष्ट समजती पण आहे आणि ती किती प्रमाणात बरोबर आहे तेही तुम्हाला कळतं आहे. म्हणजे काय की क्वालिटी चेंजेस तुमच्यामध्ये घडून येतात, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. बरोबर. नंतर पुढचा क्वेश्चन असणार आहे टॉय एज रेफर टू. टॉय म्हणजे काय की जे खेळण्याचं एज आहे ते कशामध्ये रेफर केलेलं आहे, अर्ली चाइल्डहूडमध्ये रेफर केलेलं आहे. लेट चाइल्डहूडमध्ये तुम्ही जवळपास 6 to 8 इयर्समध्ये किंवा मग 12 to लेट चाइल्डहूड म्हणजे बाल्यावस्था जी असते ती तुमची जी काही असणार आहे ती 8 to 12 इयरमध्ये असते. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा खेळण्याचा जो काही कल असतो तो कमी होतो, परंतु त्यामध्ये विद्यार्थी खेळतात काय, धावणं, पळणं, उंच उडी, लांब उडी. टॉय एज म्हणजे काय की एखादी जी काही छोटी गोष्ट असते, बाहुली असेल किंवा गाडी असेल, त्यांच्यासोबत खेळायचं एज कोणतं असणार आहे, अर्ली चाइल्डहूड त्याला आपण म्हणू शकतो, ते असणार आहे. ठीक आहे. नंतर असणार आहे हू डेव्हलप द फर्स्ट इंटेलिजन्स टेस्ट. इंटेलिजन्स टेस्ट जी आहे ती कोणी डेव्हलप केलेली आहे, आपल्याला माहिती आहे ती कोणी डेव्हलप केलेली असणार आहे, अल्बर्ट बिनेट जो आहे, अल्फ्रेड बिनेट यांनी इंटेलिजन्स टेस्ट जी आहे ती डेव्हलप केलेली आहे. क्वेश्चन नंबर 25 आहे अकॉर्डिंग टू पियाजे थेरी विच वन आउट ऑफ द फॉलोइंग विल नॉट इन्फ्लुएन्स वन कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. यांच्यापैकी कोणतं जे आहे ते पियाजेच्या थेरीमध्ये नाही आहे. सोशल एक्सपिरियन्स त्याने दिलेले असणार आहे. म्हणजे काय की निसर्गातून तुम्ही काय शिकताय, समाजातून तुम्ही काय शिकताय, ह्यांच्यावर त्यांनी काय केलं आहे, थोडंसं कम्युनिकेट केलं आहे. मॅच्युरेशन म्हणजे काय की ही गोष्ट त्यांनी दिलेलीच असणार आहे. ॲक्टिव्हिटी म्हणजे काय की विद्यार्थ्यांनी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. लँग्वेज म्हणजे काय की ही गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स केलेली नाही आहे. म्हणजे काय की त्याच्यामध्ये लँग्वेजबद्दल कोणत्याही प्रकारचा त्याने पियाजेने बोललेलं नाही आहे, बोललेलं आहे परंतु ती गोष्ट त्याच्या थेरीमध्ये त्यांनी प्रॉपर मांडलेली नाही आहे. नंतर ब्लूम्स टॅक्झॉनॉमी इज हेरार्चियल ऑर्गनायझेशन ऑफ. ब्लूमची टॅक्झॉनॉमी जी आहे हे आपल्याला ब्लूमचं जे काही तत्व आहे त्यावर दिलेलं आहे. ऑप्शन नंबर डी याचं आन्सर जे आहे असणार आहे कॉग्नेटिव्ह ऑब्जेक्टवर ब्लूमची जी काही टॅक्झॉनॉमी आहे ती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर असणार आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ सोशलायझेशन ऑफ अ चिल्ड्रन. कोणतं जे काही खालीलपैकी दिलेलं कोणतं जे काही वाक्य आहे ते सोशलायझेशन ऑफ अ चिल्ड्रन विद्यार्थ्यांच्या समाजीकरणासाठी बरोबर असणार आहे. पहिला आहे स्कूल इज अ प्रायमरी सोशलायझेशन एजंट अँड पियर्स आर अ सेकंडरी सोशलायझेशन एजंट. हे चुकीचं आहे. स्कूल जो आहे तो सेकंडरी एजंट असणार आहे आणि पियर्स म्हणजे काय की जे काय आपले आईवडील असणार आहे ते फर्स्ट एजंट असणार आहे. पहिलं जे काय वाक्य आहे ते चुकीचं आहे. नंतर आहे पियर्स आर प्रायमरी सोशलायझेशन एजंट अँड फॅमिली इज अ सेकंडरी सोशलायझेशन एजंट इथे दिलेलं आहे. फॅमिली अँड मास मीडिया बोथ आर सेकंडरी सोशलायझेशन एजंट. स्कूल इज अ सेकंडरी सोशलायझेशन एजंट अँड फॅमिली इज अ प्रायमरी सोशलायझेशन एजंट. डी ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. पियर म्हणजे काय की पियरचा जो अर्थ आहे तो अदर जे काही व्यक्ती असणार आहे त्यांना पियर म्हटलं जातं. ठीक आहे. ते फोर्थमध्ये येतं, जवळपास थर्ड किंवा फोर्थमध्ये येतं. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे अ टीचर फील दॅट देअर इज अ कन्सिडरेबल कंटेंट लाऊड ॲट द अप्पर प्रायमरी लेवल सजेस्ट द बेस्ट अप्रोच फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन टू रिझॉल्व दिस प्रॉब्लेम. म्हणजे काय की एखाद्या टीचरला असं वाटते की जे काही अप्पर प्रायमरी लेवलसाठी तुम्ही जे काही कंटेंट लोड केलेलं आहे किंवा शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे बेस्ट ॲप्रोचेस आपण देऊ शकतो त्याचे ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी अप्पर प्रायमरी लेवलला एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कोणत्या प्रकारचे बेस्ट ॲप्रोचेस असणार आहे. डेव्हलप देम्स दॅट कुल्ड टीच सेव्हरल कन्सेप्ट अक्रॉस
डिसिप्लिनरी बाउंड्रीज म्हणजे काय की जे काय शिक्षा आहे, डिसिप्लिनरी बाउंड्रीज ज्या आहे त्या क्रॉस न करता एखादी जी काही स्किल आहे ती विद्यार्थ्यांना शिकवणं बरोबर आहे. स्किप द ॲक्टिव्हिटीज विच आर नॉट एक्झामाइन, ज्या ॲक्टिव्हिटीज पेपरला येणार नाही त्या स्किप करणं ही गोष्ट चुकीची आहे. आयडेंटिफाय इम्पॉर्टंट एरियाज फ्रॉम इच चॅप्टर अँड गिव्ह नोट्स, फक्त इम्पॉर्टंट जे काही एरिया आहे किंवा इम्पॉर्टंट नोट्स देणं गरजेचं आहे किंवा इम्पॉर्टंट नोट्स देणं हीच गोष्टसुद्धा चुकीची आहे. पूर्ण चॅप्टर जो आहे विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे समजावून सांगता आला पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे. टीच द होल सिलेबस रॅपिडली, फास्ट जो काय आहे पटापट सिलेबस जो आहे तो कंप्लीट करण्याचा जो काही पद्धत आहे ती सुद्धा चुकीची असणार आहे. ज्या काही डिसिप्लिनरी बाउंड्रीज ज्या आहे, शिस्तीची जी काही बाउंड्री आहे किंवा शिस्तीची जी काही हद्द असणार आहे त्याच्या पलीकडे न जाता सगळ्या गोष्टींची विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे माहिती देणं ही गोष्ट काय असणार आहे या ठिकाणी बरोबर असणार आहे एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. नंतर आहे द युनिक इंटरॅक्शन ऑफ डॅश डॅश अँड डॅश डॅश कॅन रिझल्ट इन अ डिफरंट पाथ अँड आउटकम्स ऑफ अ डेव्हलपमेंट. पहिला आहे एक्सप्लोरेशन आणि न्यूट्रिशन, चॅलेंज, लिमिटेशन, हेरेडिटी, एन्व्हायरमेंट आणि स्टॅबिलिटी चेंजेस. ठीक आहे. द युनिक इंटरॅक्शन ऑफ हेरेडिटी इथे असणार आहे अँड एन्व्हायरमेंट कॅन रिझल्ट इन अ डिफरंट पार्ट अँड आउटकम ऑफ अ डेव्हलपमेंट्स, म्हणजे काय की जे काही आपलं अनुवंश असणार आहे आणि एन्व्हायरमेंट परिसर जो आहे तो इथे गरजेचा असणार आहे डेव्हलपमेंट विकासामधून जे काही आउटकम आपल्याला भेटणार आहे त्यासाठी. अनुवंश आणि परिवेश जो आहे विकासाचा काय असणार आहे, दोन ज्या काही व्यवस्था आहे किंवा अवस्था आपण त्याला म्हणू शकतो. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. F1च्या बुकमध्ये आय थिंक 3रा किंवा 4था चॅप्टर असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला बॉक्समध्ये मी तुम्हाला नोट्समध्ये या गोष्ट जी आहे ती दिलेली आहे. नंतर आहे क्वेश्चन नंबर 30. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज स्टार्टेड द मिड डे मील, मध्यान्ह भोजन योजना जी आहे ती स्कीम जी आहे फॉर द एलिमेंटरी स्कूल, लहान मुलांसाठी मिड डे मील जी आहे ती गव्हर्नमेंटनी स्टार्ट केली आहे. विच ऑफ द फॉलोइंग थिअरीज ऑफ मोटिवेशन सपोर्ट दिस स्कीम, कोणती जी काही थिअरी आहे ती किंवा मोटिवेशन जे आहे ते या स्कीमसाठी लागू पडलेलं आहे. बिहेवियरिझम म्हणजे काय की विद्यार्थ्यांचं जे काही बिहेवियर आहे ते व्यवस्थित करण्यासाठी नाही, सोशल कल्चरसाठी नाही, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटसाठी नाही, ह्युमॅनिस्टिक म्हणजे काय की मानवतावादी दृष्टिकोन जो आहे, नीड ऑफ हायरार्ची, अब्राहम मॅस्लोचा जो काही गरजांची श्रेणीबद्ध रचना म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांना घरी व्यवस्थित जेवायला भेटत नाही आहे किंवा मग काही विद्यार्थी गरीब असणार आहे त्यांच्या घरी जेवायला नाही आहे किंवा मग जे काय वंचित समाजातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही जी काही गोष्ट आहे ह्युमॅनिझम, मानवतावादी ज्याला आपण म्हणू शकतो, मानवतावादी थिंक जी आहे, नीड ऑफ हायरार्की म्हणजे काय की गरज आहे त्या गोष्टीची, म्हणून काय केलं आहे मध्यान्ह भोजन योजना जी आहे ती सरकारने दिलेली आहे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. अशा प्रकारे आपण 30 MCQ या ठिकाणी बघितलेलं आहे. यातील जवळपास 15 ते 16 MCQ जे आहे ते F1च्या बुकमधून मी घेतलेले आहे आणि बाकीचे जे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला CTT TETमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा हा शॉर्टकट व्हिडिओ होता. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर.